नमस्कार मंडळी, मी पूजा दीक्षित आणि आपण बघतायत मंडळ न्यूज। आज आपण अतिशय गंभीर विषयावर चर्चा करण्याकरिता डॉक्टर सुमित देशमुख यांच्याकडे आलेला आहोत। घाटकोपर येथे झालेली दुर्घटना ही अतिशय दुःखद आहे, तर या विषयावर आपण चर्चा करणार आहात। नमस्कार सर, आपलं मंडळ न्यूज मध्ये स्वागत आहे। घाटकोपर येथे झालेली दुर्घटना, होर्डिंग दुर्घटना ही याबद्दल आपले मत काय? नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे की अत्यंत दुःखद अशी दुर्दैवी अशी घटना घडली आणि जवळजवळ 16 लोकांचे प्राण त्याच्यामध्ये गेले। जवळजवळ 93 गाड्या, 2 व्हीलर 4 व्हीलर ट्रक्स त्याच्या खाली त्याचे दबले आणि करोडो रुपयाचं नुकसान झालं। आणि याचं एकमेव कारण म्हणजे अनास्था, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, नियमाला धरून न चालण्याची ठेकेदारांची वृत्ती आणि आपल्याला कोणीही काही करू शकत नाही। जनप्रतिनिधी नेते आपल्या खिच्यात असले म्हणजे आपण कसंही वागू शकतो अशी एक भावना, या सर्व गोष्टीचा एकत्रितपणे जर आपण विचार केला तर ती घटकोपर घटना आहे असं मला वाटतं। ही दुर्घटना जी आहे याची पुनरावृत्ती व्हायला नको म्हणून काय जबाबदारी घ्यायला हवी? नाही, याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाने घ्यायला पाहिजे। खरं तर याच्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे की ज्या अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी होती की त्यांनी ते स्ट्रक्चर उभं राहू नये किंवा ते स्ट्रक्चर मजबूत असावं, याचे जे निर्देश असतील किंवा त्याची चौकट असेल त्या चौकटीप्रमाणे जर ते नसेल तर त्या अधिकाऱ्यांनी कशी मान्यता दिली। आणि मला असं समजलं ते रेल्वेच्या कंपाऊंड मध्ये आहे आणि जेव्हा तो ठेका निघाला होता तेव्हा ठेका हा 10 वर्षासाठी होता, पण त्या कॉन्ट्रॅक्टरनी, कोणी भिंडे आहे त्यांनी तिथल्या जो IPS ऑफिसर आहे त्या IPS ऑफिसरला लाच दिली आणि 10 वर्षाचा ठेका 30 वर्षासाठी करून घेतला। म्हणजे हे प्रशासनातली भ्रष्ट जी साखळी आहे, या साखळीमुळे हा अपघात झालेला आहे। त्याच्यामुळे त्या IPS अधिकारी की जो रेल्वेमध्ये महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट कडनं तिथे डेप्यूट झालेला होता, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्या स्ट्रक्चरल इंजिनियरवर गुन्हा झाला पाहिजे आणि मुख्य म्हणजे त्या ठेकेदारावर गुन्हा झाला पाहिजे। आणि एक असा मेसेज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे की तुम्ही जर चुकीचं काम केलं आणि चुकीचं काम करून जर त्याच्यामुळे जीवित हानी झाली आणि तुम्ही पैसे देऊन कोणत्याही चुकीच्या गोष्टीला मान्यता दिली तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल। हे जेव्हापर्यंत त्या ठेकेदारांना, त्या कॉन्ट्रॅक्टर्सांना आणि त्या अधिकाऱ्यांना जोपर्यंत हे त्यांना समजणार नाही तोपर्यंत हे काम तसंच चालू नाही। सर, आपल्याला हे पण ऐकण्यात आलंय की ज्या पेट्रोल पंपवर झालेलं आहे ते सुद्धा इलिगल होतं, तर इथे कुठे ना कुठे तुम्हाला वाटते का प्रशासनाने डोळेझाकपणा केलेला आहे, लाच घेतलेली आहे? प्रशासन काही त्याला काय म्हणतात चांगल्या उद्देशाने थोडी करते की बाई काहीतरी दानपुण्य केलं, पुण्य करायचं म्हणून। याच्यामध्ये सरळ भ्रष्टाचार झालेला आहे, प्रचंड प्रमाणामध्ये मग ती लाच घेतली झाली। अशा लाचखोर अधिकाऱ्यांना जोपर्यंत तुम्ही तुरुंगात डांबत नाही तोपर्यंत असे प्रकरण बंद होणार नाही। अच्छा, या घाटकोपर सारख्या दुर्घटनेमध्ये भरपूर जणांचे जीव गेलेले आहेत, निष्पाप लोकांचे जीव गेलेले आहेत, त्याचप्रमाणे भरपूर साऱ्या मालमत्तेचे हानी झालेली आहे। याची परतफेड शासनाने करायला हवी असं वाटतं का? नाही, मला असं वाटतं की शासनाने ही जबाबदारी त्या ठेकेदारावर आणि त्याला मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यावर टाकायला पाहिजे आणि त्यांच्या पगारातून आणि त्यांच्या प्रॉपर्टीमधून आणि त्यांच्यामधून, नाहीतर असं आहे की पैसे ते खाणार, हे पैसे अधिकारी खाणार, त्याच्यामधला वाटा ठेकेदार घेणार आणि शासन त्याची हे परतफेड करणार। याच्यामध्ये त्यांचं काहीच नाही केलं, त्यांना पैसेही मिळाले, त्यांनी मालही खाल्ला आणि शासन त्याचे पैसे भरून दिले। यांच्याकडनं वसूल केले पाहिजे, त्या ठेकेदाराकडनं आणि त्या अधिकाऱ्याच्या पगारातून आणि त्या ठेकेदाराच्या प्रॉफिट मधून। हा जोपर्यंत, आणि जर त्याच्याजवळ त्याची प्रॉपर्टी विकून, त्याचा घरदार विकून जोपर्यंत तुम्ही त्या लोकांना पैसे देणार नाही तोपर्यंत हे प्रकरण थांबणार। आणि आपल्या अमरावतीत सुद्धा होर्डिंगचे भरपूर प्रमाण वाढत आहे, तर हे शहराच्या सौंदर्यीकरणाला कुठे ना कुठे गालबोट लावते असेल? अमरावती शहराचं तर मी काल माहिती घेतली, त्याच्यामध्ये ही प्रशासनाची इतका हलगर्जीपणा आहे। काही लोक मला भेटायला आले होते, ते आम्हाला सांगत होते की साहेब, आम्ही वर्षभरापासून आमच्या होल्डिंगची परवानगी मिळून सगळे कागदपत्र जमा केले, वर्षभरापासून आम्हाला कोणत्याही प्रकारची मान्यता, कोणत्याही प्रकारची परवानगी प्रशासनाने दिली नाही। म्हणजे आणि
तसं न देता वरतून आमच्याकडनं पैसे घेत राहिले. म्हणजे त्या पैशाचा कुठे हिशोब नाही. म्हणजे तुम्ही समजून घ्या की मला जर होर्डिंग लावायचं असेल तर मला ते जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे या 10 कागदपत्राची पूर्तता जर करायची असेल आणि मी ती पूर्तता करून जर परवानगी मागितली असेल तर ते अधिकारी परवानगीच देत नाही. म्हणजे तुमचा बेकायदेशीर तो. आणि कसं आहे त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही 15 दिवसात जर परवानगी दिली नाही तर डीम टू बी सँक्शन, म्हणजे तुम्हाला मान्यता आहे असं कोणतं मान्यता आहे असं समजून तुम्ही काम सुरू करा. म्हणजे जो कायदेशीर गोष्ट करायला तयार आहे त्याला बेकायदेशीर गोष्ट करायला लावायची आणि त्याच्याकडनं हप्ते वसुली करायची. कॉर्पोरेशनला माझ्या माहितीप्रमाणे 2017 पासून 0 उत्पन्न याच्यातून झालेलं आहे. 0 उत्पन्न. आणि हे सगळं उत्पन्न त्या अधिकाऱ्यांच्या खिच्यात गेलेलं आहे आणि प्रशासकीय राजमध्ये हे सगळं चालू आहे. मला असं वाटतं की या बाबतीत जर जोपर्यंत आता जनप्रतिनिधी मुख घेऊन बसलेले आहे, एक शब्द बोलत नाही. म्हणजे ज्यांच्यावर आपण ही जबाबदारी दिलेली आहे की जनप्रतिनिधींनी हे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला हात घालून त्या प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केला तेही करत नाही. लोकांची जीवित हत्या होत आहे त्या बाबतीत काही बोलत नाही. मला असं वाटतंय की ही मिलीभगत आहे. कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजे जे हे आहेत एजन्सीज आहेत त्या एजन्सी, प्रशासकीय अधिकारी आणि जनप्रतिनिधी. आणि आपल्या अमरावतीमध्ये सुद्धा 150 असे होर्डिंग जे इलिगल आहेत असं मी तुम्हाला सांगितलं ना की मला काही लोक भेटायला आले की आम्ही त्यांना परवानगीसाठी अप्लिकेशन केली. ते अप्लिकेशन त्यांनी 1 वर्षापर्यंत हातच लावला नाही. त्या बाजार परवान्याने ते पीडब्ल्यूडी कडे आपल्या बांधकाम विभागाकडे पाठवलं. बांधकाम विभाग पण तसंच ठेवून दिलं. असं आहे की बांधकाम विभागाने ते ज्या बिल्डिंगवर ते होल्डिंग्स लावण्याचे आहेत त्याचं त्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर कसं आहे, ती मजबूत आहे का, जे होर्डिंग लावणार आहे ते लोखंडाचा जो ढाचा आहे का तो योग्य आहे का, तो किती उंचीवर आहे, त्याची किती क्षेत्रफळ आहे, हे सगळं करून त्यांना मान्यता देणं अभिप्रेत आहे. पण हे कोणतेही या लोकांनी अधिकाऱ्यांनी केव्हा काम केलं नाही. तुम भी खाओ हम भी खाते है या अशा भावनेतून त्यांनी, म्हणून मी काल त्यांना पत्रही दिलेलं आहे की तुम्ही जर हे या पद्धतीने जर वागलात तर मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काही दुर्घटना घडली तर तुमच्या विरोधात सदोष मनुष्यबळाचा गुन्हा मी स्वतः जाऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार. सर तुम्हाला वाटतं की यात पूर्णपणे प्रशासनाचा 100%, कारण की असं आहे गेल्या 2 वर्षापासून प्रशासन तुम्हाला माहित आहे की तिथे नगरसेवकच नाहीत. त्यामुळे ही पूर्ण जबाबदारी प्रशासनाची आहे आणि प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करण्याकडे अत्यंत भ्रष्टाचं प्रशासन झालेलं आहे. या ज्या दुर्घटना होत आहेत, ज्यात निष्पाप लोकांचे जीव जात आहेत, याची पुनरावृत्ती व्हायला नको म्हणून यासाठी स्थानिक शासनाने आणि राज्य शासनाने काय पाऊल उचलायला हवे? सगळ्यात पहिले म्हणजे त्याचं एक जे धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे सगळे होर्डिंग्स आहेत की नाही याची खातरजमा केली पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी दिलेली आहे की त्यांनी जे होर्डिंग ज्या बिल्डिंगवर लागणार आहे त्या बिल्डिंग मजबूत आहे की त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रक्चर स्टॅबिलिटी कसं आहे ते पाहिलं पाहिजे. आणि जर काही दुर्घटना घडली तर त्या अधिकाऱ्यांवर जोपर्यंत तुम्ही गुन्हे दाखल करत नाहीत तोपर्यंत त्या अधिकाऱ्याच्या मनात कोणतीही भीती राहणार नाही आणि तो आपलं काम त्याचप्रमाणे चालू ठेवेल. एकदा का त्यांना हा मेसेज गेला की काही चुकलं तर मला जेलमध्ये जावं लागतं किंवा मला याचे भोग भोगावं लागतात, हे जोपर्यंत त्या अधिकाऱ्यांना समजणार नाही तोपर्यंत ते अधिकारी पैसे पाहून असे धंदे करणार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की शासनाने या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. मी जसं झालं की घाटकोपरच्या केसमध्ये असलेले जे उच्च अधिकारी, हे छोटे मोठे अधिकारी नाही, अंटरपंटर जे खाली काम, ज्या अधिकाऱ्यांनी ह्या परवानग्या दिल्या त्या अधिकाऱ्यांना जोपर्यंत त्यांना नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे. 14-14, 16-16 लोक मरतात आणि यांना काही वाटत नाही. त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि जोपर्यंत शासन यांच्यावर कडक कारवाई करणार नाही तोपर्यंत काही होणे नाही. शासन करेल की नाही याच्याबद्दल मला शंका आहे, कारण की जे ठेकेदार आहेत तेच त्यांचे मित्र असतात. जे ठेकेदार आहेत त्यांच्यासोबत त्यांची हात मिळवणी असते की वरपासून खालपर्यंत हे सगळे लोक आहेत. नक्कीच. तर हा विषय अतिशय दुःखद आणि गंभीर विषय आहे. याकडे प्रशासनाने व स्थानिक शासनाने तसेच स्थानिक नेत्यांनी सुद्धा हात घालायला हवा आणि अशाच निष्पाप लोकांचे जीव जायला नको याकडे लक्ष द्यायला हवेत. धन्यवाद सर, तुम्ही मंडळ न्यूजला आपला वेळ दिलात.